काजू आता मस्त रंगात आलेले आहेत. पुढे काय घालायचं? आता बेदाणे. बरं हे घ्या. झालं. बरोबर. आता काकडी काकडी घालायची. आता पाणी. आता पाणी. हा 2 वाट्या. बर मी मदत करू का? हो. ही 1 वाटी झाली. अजून बस बस. सुकन्याताई मला तुम्ही सांगा की तुम्ही सेट वरती जाताना जसं आता नाही ना त्यांनी सांगितलं भरपूर खायला घेऊन जाता, तिथे काही काही करत असता, पण हे करायसाठी तुम्हाला घरी वेळ मिळतो का हो एवढ्या शूटिंगच्या धावपळीतनं? आवड असेल ते करायला आपल्याला जरूर वेळ मिळतो असं मला वाटतं. हो पण 4 वाजता उठते. हो मग काय. बापरे. मग एवढं सगळं तयार करून सेट वरती आणता? बर म्हणजे तुम्हाला बाहेर खायची वेळ कधी येतच नसेल? शक्यतो टाळते, कारण एकतर मुळात पूर्ण शाकाहारी असल्यामुळे सतत एक डोक्यात शंका असते की इकडचा चमचा तिकडे गेलाय का, मग ह्याच्यात काही वेगळं घातलं असेल का. त्याच्यापेक्षा नकोच, आपण घरनं आणलेलं बरं. आणि भूक लागली की कुणाकडे हात पसरायची गरज पडत नाही. बरोबर. आणि घरच्या 2 पोळ्या जरी आपण खाल्ल्या तरी पोट भरतं. त्याच्यामुळे नेहमी एक डबा असतो जवळ. तब्येतीच्या दृष्टीनं तो विचार. मी तेच म्हणणार होतो की खायला सोबत असणं म्हणजे फक्त खाण्यासाठी म्हणून नाही, ते काळजी म्हणून आपण घेतलेली काळजी. बरोबर. आता पुढे गॅस थोडा मोठा करूयात का? मला असं वाटतं नाही आता ते थोडं पाणी आटलं, पण साबुदाणा घालायचं. हो दे. आणि आवड मला पूर्णतः संजय आणि जुलियामुळे लागली, ही तितकंच करायचं. बरं. कारण संजय उत्तम स्वयंपाकी आहे आणि त्याला खूप छान पदार्थ करता येतात, नॉनव्हेज सुद्धा असं इतर म्हणतात. आणि मला असं एक झालं होतं की जसं मी सांगते की माझ्या ना चकल्या काय मस्त बनवते, माझ्या इच्छाचं थालीपीठ कोणीच बनवू शकत नाही, तसं मला एकदा वाटलं जुलिया काय सांगेल, माझ्याही 2 मिनिटात रेडीमेड पास्ता बनवते, असं माझ्या मुलीने सांगता कामा नाही. तर तिलाही असं एक काहीतरी वेगळेपणा सांगता यायला पाहिजे की माझ्या आईला हे छान येतं, ते छान येतं, आणि ते करण्याचा मी प्रयत्न करत असते. वा काय मस्त उकळी आली. मग अशी आपण साबुदाणा त्याच्यात घातला होता भिजवलेला. आता आपण कंडेन्स मिल्क घालायचं. थोडासा त्याला जरा जाडसरपणा येईल. बरोबर. आणि चवीलाही ते छान लागेल. बरोबर. साखर कमी घालावी लागेल कारण मुळात हे गोड असते. ओके. वा. आता साखर घालूया. बरं, जे आपण प्रमाणात घालणार आहोत, कारण कंडेन्स्ड मिल्क आपण ऑलरेडी घातलेलं आहे. बरोबर. बस. आता फ्लेवर साठी हे वेलची पूड. वा. चवीला छान. ती उलट मला वाटतं चिमटीनेच टाकावी, कारण त्याच्याने तुमच्या हातची चव पण येईल आणि त्याचं प्रमाणही हे होईल. आजची रेसिपी किंवा आजच्या दोन्ही किंवा जितक्या काही रेसिपी होतील त्या वाईट होऊच शकत नाहीत, कारण आवड आणि अनुभव ह्या दोन्ही गोष्टींची सांगड. हो की नाही सुकन्याताई? नक्कीच. वा. आता तुम्ही त्याची चव बघा आणि मग मला सांगा काय चव. आत्ताच मी फील करू शकतोय. त्याला किती वेळ उकळत ठेवायचं असं? तरी अजून एक 10 मिनिटं तरी गरज. थोडा घट्टपणा येऊ दे त्याला, म्हणजे सगळं व्यवस्थित शिजेल आणि त्या पदार्थाचे रस सगळे व्यवस्थित त्याच्यामध्ये. बरोबर. बरं, आवडीसाठी किंवा जर आपल्याला हवं असेल तर आपण थोडंसं केसरी घालू शकतो. मग तर काय पटलंय सुकन्याताईला. द्या टाळी. शाही होईल. शाही. हवा तर वरतून बदामाचे काप, मग आणखीनच चांगलं. वा वा वा. आता अजून पदार्थांचे नाव येऊन तोंडाला पाणी सुटण्याच्या आत पटकन पाहून घ्या रिकॅप. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली?
तिला म्हटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलंच सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.